आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। महावितरणने मागील 9 महिन्यात नांदेड जिल्ह्यात 14,354 नवीन वीज जोडणी केली आहे। महावितरणने ग्राहकांना तत्पर गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत। तर शहरी भागात 24 तासात तर ग्रामीण भागात 48 तासात वीज जोडणी देण्याचे निर्देश देण्यात आले। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह 13 राज्यांमध्ये 200 नाक्यांवर बोगस टोल वसुली केल्याचं समोर आलंय। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून कोट्यवधी रुपयांचा टोल वसूल करण्यात आलाय। तर या घोटाळ्याच्या मुख्य आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना ऐतिहासिक निकाल दिलाय। आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असे निर्देश न्यायालयाने दिलेत। त्याचप्रमाणे पहिल्यांदा समज द्या तरी आवाज कमी नाही झाला तर दुसऱ्यांदा स्पीकर जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत। पुण्यातील कर्वेनगर परिसरातील पाणंद रस्त्यावर पालिकेच्या विभागाने कारवाई केली आहे। कमिन्स कॉलेज जवळ असलेल्या अनेक अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आलाय। या रस्त्यावर मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते। त्याचप्रमाणे अरुंद रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे नागरिक हैराण देखील होतात। अखेर पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेने ही कारवाई केली आहे। आता ऑनलाईन पोस्टमार्टम रिपोर्ट पाहता येणार आहे। नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने म्हणजेच AIIMS यासाठी पुढाकार घेतलेला आहे। अनेकदा मृतांच्या कुटुंबियांना पोस्टमार्टम रिपोर्ट मिळवताना रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, त्यामुळे हा प्रयत्न करण्यात आला। अहिल्यानगरच्या प्रवरा नदीपात्रामध्ये कचरा डेपोचं स्वरूप प्राप्त झालंय। तर भगवतीपूर ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष होत असल्याने प्रवरा नदीचं प्रदूषण वाढतंय। दोन्ही गावातील सर्व कचरा नदीपात्रात टाकल्याने नदीचं पाणी प्रदूषित होतंय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाबरोबरच ओढे नाले अशा विविध स्रोतातून पाणी साठा जमा होतो आणि त्यामुळे या पाण्यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक असल्याचं पर्वती जल केंद्राच्या केमिस्टच्या अहवालातून समोर आलंय। तर तिलारी डावा कालव्याला पुन्हा एकदा साटेली भेडशी भोमवाडी या ठिकाणी भगदाड पडलेला आहे। तर गेल्याच वर्षी या कालव्याच्या दुरुस्तीचं काम केलं होतं आणि त्याच ठिकाणी हे भगदाड पडलंय, त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। तर शेतीचंही नुकसान झाल्याचं माहिती मिळते। प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल 6 तास सरकारी रुग्णवाहिका न मिळाल्यानं रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयामध्ये घडली आहे। 6 तास सरकारी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्याने संताप व्यक्त केला जातोय। सीबीएसई बोर्डाने 10वी आणि 12वी परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। परीक्षेवेळी विद्यार्थी मोबाईल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पकडला गेला तर त्याला पुढील 2 वर्ष परीक्षा देता येणार नाहीये। यापूर्वी 1 वर्ष परीक्षा देता येत नव्हती। यासोबतच परीक्षेदरम्यान सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरोधात देखील कारवाई केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। प्रशासनातील वादविवादामुळे डॉक्टर भारती गवळी यांनी आपल्या अतिरिक्त पदाचा राजीनामा कुलसचिवांकडे सोपवला। कॉलेज असो वा शाळेतील फेअरवेल पार्टी आपल्यापैकी प्रत्येकाच्या कायम आठवणीत राहते अशा सोशल मीडियावर अशाच एका फेअरवेल पार्टी संबंधित व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात काही तरुणांना फेअरवेल पार्टीमध्ये धावत्या गाडीवरून एंट्री करणं चांगलंच महागात पडलंय। सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय।
अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय। या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाने आरोप केलाय। राज्याभिषेक सोहळ्यात संभाजी राजे नाचताना दाखवल्यात, यावर मराठा क्रांती मोर्चाने आक्षेप घेतला। अमरावतीत मंगरुळ चव्हाळा या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळेत 2 दिवसीय राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनात सुरुवात झालेली आहे। तर पहिल्याच दिवशी या आदिवासी फासे पारधी विद्यार्थ्यांनी कविता, कथाकथन, भाषण सादर करून आपली छाप सोडली आहे। तर बालकांच्या मनामध्ये साहित्याविषयी रुची निर्माण व्हावी यासाठी बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले। शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळून आलेल्या आहेत। सांगोला तालुक्यातील कमलापूर या ठिकाणी हा प्रकार घडलाय। ग्रामस्थांमुळे हा प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी पोषण आहाराचं गोडाऊन सील केलंय। अमरनाथमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। उल्हासनगरात वीज बिल थकलेल्या ग्राहकांची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण करण्यात आली होती आणि यानंतर या तंत्रज्ञानावरच संबंधित ग्राहकाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। याचा निषेध करण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आलंय। अभिनेता विकी कौशलच्या छावा सिनेमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केला। शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळून आलेल्या आहेत। सांगोला तालुक्यातील कमलापूर या ठिकाणी हा प्रकार घडला। अमरावती जवळच्या रेवसा गावामध्ये श्री संत ब्रह्मचारी महाराजांचा 156वा पुण्यतिथी महोत्सव आहे। या निमित्ताने भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा लोककला या प्रकारामध्ये समावेश करण्यात आला। नमन महोत्सवाला शासनाकडून 35,47,000चं अनुदान जाहीर करण्यात आलंय। एका आर्थिक वर्षामध्ये 10 नमन मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला। त्यामुळे कोकणातील नमन मंडळांना मोठा दिलासा मिळाला। सांगलीमध्ये सामाजिक संघटना आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने कृष्णामाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आलाय। या निमित्ताने कृष्णा काठावर विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार। वडगावमध्ये बिबट्याने घरातील कोंबड्यांवर हल्ला करून 4 कोंबड्या फस्त केल्यात। परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कोंबड्यांच्या आवाजाने ग्रामस्थ युवक आवाजाच्या दिशेने गेले असता बिबट्या लपून बसलेला आढळलाय। तर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। अमरावतीच्या रहाटगावमध्ये गोरक्षकांनी 4 चाकी गाडी फोडली आहे। जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात होते। गाडीचं बोनेट तोडून गोरक्षकांनी कोंबून जाणाऱ्या 13 जनावरांना जीवनदान दिलेलं आहे। तर गाडीतून जनावर काढत त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। अमरावतीत रस्ता ओलांडताना बिबट्याचा अपघात टाळण्यासाठी वन विभागाची बॅनरबाजी पाहायला मिळते। राष्ट्रीय महामार्गावर वाहने हळू चालवण्याचं आवाहन केलं जात आहे। राष्ट्रीय महामार्गावर 10 किलोमीटर पर्यंत काही अंतरावर या संदर्भात फलक लावण्यात आले। उरण तालुक्यातील चिरनेर या ठिकाणी हिमालयीन ग्रिफोन गिधाड हे निश्चित पडलेलं आढळून आलेलं आहे। फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेच्या सदस्यांनी गिधाडाची सुखरूप सुटका केली आहे। या गिधाडाला उडता येत नसल्याने हे गिधाड आजारी असल्याचं कळतंय। नागपूरच्या जामठा स्टेडियम जवळ एलपीजी गॅस टँकरचा अपघात झालाय। एलपीजी टँकर ट्रकच्या खाली पडलेला आहे, तर क्रेनच्या सहाय्याने खाली पडलेल्या टँकरला सरळ करण्यात आलंय। या अपघातात कुणीही जखमी झालं नसून मोठी दुर्घटना टळली आहे।
वैभववाडी गगन बावडा रस्त्यावरील जुने पूल पाडत असताना पुलावरून जेसीबी थेट नदीपात्रात कोसळला। ही घटना एडगाव या ठिकाणी घडली असून यात चालक सुदैवाने बचावलाय। सुदैवाने या अपघातात जेसीबी चालक बचावल्याची माहिती मिळते। त्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। आणि आता महत्त्वाची राजकीय अपडेट आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री हे मालेगावमध्ये दाखल झालेत। मालेगावच्या अजंग गावामध्ये सहकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। तर अमित शहा यांच्या सोबत चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, दादा भुसे, मुरलीधर मोहोळ, जयकुमार रावल, भारती पवार या नेत्या देखील उपस्थित आहेत। तर अमित शहा आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर असल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो केंद्रीय गृहमंत्री मालेगावमध्ये दाखल झालेले आहेत। मालेगावच्या अजंग गावामध्ये सहकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि यावेळी शहा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते देखील उपस्थित आहेत। जळगावच्या लांडोरखोरी उद्यानजवळ कारने पेट घेतलेला आहे। शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये कारचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेसवरील कॅडबरी नाका या ठिकाणी उड्डाणपुलावर एका चारचाकी वाहनाला आग लागली होती। मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या या गाडीने अचानक पेट घेतला। सावधानता बाळगत दोघेही गाडी बाहेर आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। वर्ध्यात भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मोटारसायकलच्या वादातून पती पत्नीकडून तरुणीला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला और एक बाइकिंग कम्युनिटी के लिए इसने मुझे इतना अंदर। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी क्षेत्र आलेल्या व्यापाऱ्यांचं एमआयडीसी परिसरातून अपहरण करण्यात आलेलं आहे। यानंतर 50 लाखांची खंडणी मागण्यात आली आहे। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात रक्कम परत करण्याचे आमिष देऊन एका बोगस कंपनीच्या 5 व्यक्तींनी 7 नागरिकांची 1,16,00,000 रुपयांनी फसवणूक केली आहे। तर आरोपींच्या ताब्यातून 58,15,000 रुपये किमतीची वाहनं जप्त करण्यात आली आहेत। अंमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी धाराशिव पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे। 16 लाखांच्या 81 किलो गांजासह 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखा आणि वाशी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे। या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर फरार 4 आरोपींचा शोध सुरू आहे। मालेगाव शहरातील जैन मंदिरात पहाटेच्या सुमारास मंदिराचं गेट तोडून पंचधातूच्या काही मूर्ती त्याचप्रमाणे दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि या प्रकरणामध्ये एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सीसीटीव्ही तपासत ही कारवाई करण्यात आली आहे। या कामगिरीसाठी जैन बांधवांकडून पोलिसांचं अभिनंदन केलं गेलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोबाईल बॉटलिंगचा प्रकार उघडकीस आणलेला आहे। महागड्या 4 चाकी वाहनात ब्रँडेड विदेशी दारूच्या बाटल्यात बनावट विदेशी दारू भरून विक्री होत होती। या गुन्ह्यामध्ये 2 दिवसात 2 महागड्या 4 चाकी वाहनांसह एकूण 19,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर नागपुरात काल संध्याकाळी माटे चौक पेट्रोल पंपावर लुटीचा प्रयत्न झालाय। दारूच्या नशेत गावगुंडांनी पेट्रोल भरणाऱ्या इतर वाहन चालकांना धडक दिली आहे। चाकूच्या धाकावर पंप कर्मचाऱ्यांच्या जवळील पैसे लुटण्यासाठीचा हा प्रयत्न केलाय। ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये। अशात तुळजापूर तालुक्यातील किलजमधील गावकऱ्यांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडलाय। हे चोरटे गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरामध्ये चोरी करण्यासाठी दबा धरून बसले होते। चाकण औद्योगिक परिसरात विद्युत रोहित्र आणि पंप चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीला अटक करण्यात आली आहे। या टोळीच्या 5 जणांना चाकण पोलिसांनी अटक करत 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला।
गृहमंत्री अमित शहा यांचा आज नाशिक दौरा आहे। या नाशिक दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी शहांबरोबर असणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये नाशिक रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का, अमित शहांबरोबर पालकमंत्री पदाबाबत चर्चा होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत। दरम्यान मंत्रिपदासंदर्भात मी कुठेही जाणार नाही, अमित शहांशी राजकारणाची कोणतीही चर्चा होणार नाही आणि तशी वेळही नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिक दौरा आटोपता घेतलाय। 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आजच मुंबईकडे रवाना होणार आहेत। तर काल राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले होते। काही स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे मुंबईकडे रवाना होणार आहेत। राज्यातील मनसेच्या जिल्हास्तरीय सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय। आता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार टीका केली आहे। जखमी वाघ काय असतो ते भविष्यात दिसेल, औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शहा किस झाड की पत्ती है असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांवर जोरदार हल्लाबोल केला। तर शहांनी सांगावं तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे, असा सवाल ठाकरे यांनी विचारला। सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला। कुडाळ नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली आहे। महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटल्याने भाजपचा विजय झालाय। तर 8 विरुद्ध 9 अशा पद्धतीने या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। माजी आमदार राजन साळवींचा आज कुठलाही पक्षप्रवेश नसल्याची माहिती मिळते। तर पौष महिना संपल्यानंतर राजन साळवी मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर उद्धव ठाकरे सेनेच्या कालच्या मुंबईतल्या मेळाव्याला देखील राजन साळवींनी दांडी मारली होती। कोकणातील रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। प्रदीप साळवी यांच्यासोबत आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना खडेबोल सुनावलेत। आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांना औरंगजेबाची उपमा देत बेईमान बादशाह म्हणून उल्लेख केलाय। यावर आता तटकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात भाजपला पाठिंबा देणार या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर माजी आमदार बच्चू कडू ठाम आहेत। पूर्ण पिक्चर बाकी आहे, हळूहळू न दिसणारे चित्र तुम्हाला दिसेल, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे। महसूल प्रशासनाचे कामकाज आणखी गतीने व्हावं यासाठी राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यात येणार आहेत। त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्यात। नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आराखडा हा तयार करण्यात येणार आहे। यासोबतच मध्यवर्ती कारागृहाचेही स्थानांतर करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। नागपूर शहर आणि जिल्ह्यातील विविध विकास योजनांवर बावनकुळेंनी प्रकाश टाकला आहे। सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेत। 2 दिवसांपूर्वीच कोथरूड आणि कर्वेनगर परिसरामध्ये महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र आणि सोन्याची चेन हिसकावून नेण्याचे व्हिडिओ समोर आले होते। त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कामकाजाचा आढावा घेतला। आणि आता एक धक्कादायक बातमी। पुण्यामध्ये हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे। 5 वर्षांच्या मुलासमोरच पतीने पत्नीची हत्या केली आहे। पती पत्नीत नेमकं काय घडलंय, हत्येनंतर पतीने व्हिडिओ काढून तो का व्हायरल केलाय, यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूया।
मुलासमोरच पतीनं पत्नीला संपवलं. कात्रीनं गळा चिरून व्हिडिओ बनवला. पुण्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना. पुण्यातल्या खराडीतील या घरामध्ये 8 वर्षांच्या संसाराची राख रांगोळी झालीय. शिवदास गीते गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून आपल्या पत्नी आणि 5 वर्षांच्या मुलासह या घरात राहत होता. शिवदास हा पुण्यातल्या दिवाणी न्यायालयामध्ये स्टेनो म्हणून काम करत होता. मात्र 15 जानेवारीला तो परीक्षेत नापास झाला आणि त्याचा जॉब गेला. त्याच्या पत्नीनं त्याच्याकडे पुन्हा परीक्षा देण्यासाठी आग्रह धरला. 22 जानेवारीला संध्याकाळी हा वाद टोकाला गेला आणि ज्या शिलाई मशीन आणि कात्रीनं ज्योती संसाराला हातभार लावत होती त्याच कात्रीनं शिवदासनं तिचा गळा चिरला. सर्वात धक्कादायक म्हणजे घरात असलेल्या 5 वर्षांच्या चिमुकल्या समोरच हृदयाचा थरकाप उडवणारा हा निर्घृण प्रकार घडत होता. नराधम शिवदास एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या पत्नीचा व्हिडिओही काढला आणि तो मित्रांनाही पाठवला. या व्हिडिओत त्यानं पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतलेला आहे. लक्ष्मी होते माझ्यासाठी, पण ही मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं. तिचे लक्षण तर बरोबर नव्हते. मी काय करणार, मी माणूसच आहे. मला संरक्षणासाठी मला वाईट करायची वेळ आली. माझी इच्छा नव्हती. मी शिवदास तुकाराम घेते, मला मारायचा प्रयत्न केला याने. आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर नराधम शिवदासनं थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केलेली आहे. घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता. गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. गीते कुटुंब हे बीडचं असून कामानिमित्त पुण्यातल्या खराडीत वास्तव्याला होतं. मात्र गेल्या 5 महिन्यांमध्ये त्यांच्यात कधी वाद झाल्याचं ऐकिवात नसल्याचं घरमालकाचं म्हणणं आहे. नाही, त्यांची भांडणं कधी दिसली पण नाही आणि काही माहीत पण नव्हतं त्यांच्याबद्दल. आणि हा ज्यावेळेस प्रकार दिसला तो डायरेक्ट 7 वाजता ज्यावेळेस 7-7:30च्या दरम्यान पोलिसांना घेऊन आला त्यानंतर आम्हाला समजलं. तोपर्यंत काय झालेलं आम्हाला काहीच माहिती नाही. नवरा बायकोमध्ये भांडणं तशी नवीन नाहीत. मात्र सोन्यासारखा 5 वर्षांचा चिमुकला डोळ्यासमोर असताना त्याच्या मायमाऊलीला गळा चिरण्यापूर्वी बापाचं काळीज कसं पिळवटलं नाही हा प्रश्न. अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.